सकलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको वागीशाद्यास मनसः सर्वार्थानामुपक्रमे यन्नत्वा कृतकृत्यास्यो तन्नमामि गजाननं दौर्भिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयीमक्षमालान्दधाना हस्तैनेकेन पदमं सितमुपशुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतुवदने सर्वदा सुप्रसन्ना आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं वैदेहीसहितं सुरद्रमतले हैमे महामण्डपे मध्ये पुष्पकमासने मणिमये वीरासने सुस्थितम् अग्रे वाजयति प्रभञ्जनसुते तत्त्वं मुनिभ्यः परं व्याख्यातं भरतादिभ्यः परिवृतं रामं भजे श्यामलम् अञ्जनानन्दनं वीरं जानकीशोकनाशनं कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करं कल्याणानान्निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम रघुपतिराघव राजा राम पतितपावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। भाविक हो, चैत्र मासाच्या या पर्वकाळाच्या अनुषंगाने रामनवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पाडव्यापासून कालपर्यंत महर्षींनी रचलेल्या वाल्मिकी रामायणाच्या आधारे रामकथा श्रवण करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला। आजचा हा रामनवमीचा पवित्रतम असा दिवस, रामकथा आपण श्रवण केली। कथेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने रामजन्म झाला ही आपण ध्यानात घेतलं। मग तुम्ही म्हणाल आता आपण काय करायचं? अधर्माचा प्रभाव नष्ट करण्याकरता, धर्माचा प्रभाव वाढवण्याकरता, सज्जनांचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांचं निर्दालन करण्याकरता प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेले भगवान जे अवतीर्ण झाले, त्या भगवंताच्या कृपेला पात्र होण्याकरता म्हणून मनुष्याने काय करायला पाहिजे हे श्रवण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे। हा जो महोत्सव आपण संपन्न करतोय, हा महोत्सव संपन्न आपण का करायचा, त्याच्या मागचा उद्देश काय, या महोत्सवाचं आयोजन जर आपण केलं तर त्याने आपल्याला कोणतं फळ मिळू शकतं
याचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. श्रीमद अध्यात्म रामायणामध्ये अतिशय सुंदर असा एक श्लोक आहे. ज्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं वसती स्थान नेमका कोण आहे याचं वर्णन केलेलं आहे. तद वक्ष्यामि रघुश्रेष्ठ यत्ते नियत मंदिरम शांतानां समदृष्टीनां अद्वेष्टॄणांच जंतुषु त्वामेव भजतां नित्यं हृदयं तेधि मंदिरम. या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं वसती स्थान नेमके कोण आहेत, परमात्मा नेमका कुठे राहतो याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गीतेने सुद्धा वर्णन केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गीता म्हणते की परमात्मा कुठे राहतो तर प्रत्येकाच्या हृदयात राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा निवासाला असतो. परंतु आपल्याच हृदयामध्ये निवासित असलेला तो परमात्मा आपल्या अनुभूतीला येतोच असं नाही. आणि म्हणून परमात्म्याची अनुभूती होण्याकरता म्हणून आपलं हृदय कसं आपण ठेवलं पाहिजे याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणाच्या हृदयामध्ये परमात्मा राहतो म्हणजे हृदयस्थ परमात्म्याची अनुभूती कोणाला होते याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. काही गुणवत्ता ज्या व्यक्तीच्या जवळ आहेत त्याच व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंताचं ठाण असतं, भगवंताचं वास्तव्य असतं, किंवा त्याच व्यक्तीला हृदयस्थ परमात्म्याची अनुभूती होते. मग ती गुणवत्ता कोणती? 3 गुण सांगितलेले आहेत. 4 गुणांचं प्रामुख्याने वर्णन आहे. त्यातला पहिला गुण सांगितला शांतानाम. जो व्यक्ती संतोषी आहे, समाधानी आहे, जो व्यक्ती निर्लोभी आहे, त्याच व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं. संतोषाला स्वर्ग म्हणलेलं आहे, लोभाला नरक म्हणलेलं आहे. आपण यापूर्वी कथेच्या अनुषंगाने श्रवण केलं की पापाचं मूळ काय? पापाचं मूळ लोभ आहे. नरकाला नेणारे 3 दुर्गुण गीता सांगते. त्यातला पहिला आहे काम, दुसरा आहे क्रोध आणि तिसरा आहे लोभ. वास्तविक पाहतात 3ही वाईट, परंतु या तिघांच्यात चांगले कोण असा जर आपण विचार केला तर काम चांगला, क्रोधही चांगला. चांगला म्हणजे कामानेही आपलं कल्याण होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल कसं? काम म्हणजे काय? शास्त्राने कामाचं जे स्वरूप सांगितलंय, निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा म्हणजे काम आहे. बघा, आपण जर इच्छा चांगल्या व्यक्त केल्या, सर्वत्र सुखिनः सन्तु अशी ज्याची भावना आहे, म्हणजे ती अशी भावना करणाऱ्या व्यक्तीचं कल्याण का म्हणून होणार नाही? बघा, पसायदान काय आहे? सगळ्या इच्छाच आहेत की नाही? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जो वांछिल तो ते लाहो, प्राणजात. ज्ञानोबा म्हणतात की या सगळ्या इच्छा मी व्यक्त केल्या म्हणून मी सुखी झालो. मला काय सांगायचं आहे की कामाने देखील आपलं कल्याण होऊ शकतं, क्रोध देखील आपल्या
कल्याणाला कारणीभूत होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल कसा? 2 उदाहरण आहेत. जिथे क्रोध करायला पाहिजे तिथे क्रोध न केल्यामुळे एकाचं नुकसान झालंय, आणि जिथे क्रोध करायला पाहिजे तिथे क्रोध केल्यामुळे एकाचं कल्याण झालेलं आहे. पहिलं उदाहरण आहे भीष्माचार्यांचं. भर सभेमध्ये पतिव्रता साध्वी द्रौपदीचा अपमान होत असताना त्या अपमानाला विरोध करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा त्या अपमानाला कोणताही विरोध न केल्यामुळे भीष्माचार्यांना शरपंजरीचं दुःख भोगावं लागलं. फळ हे कर्मानुसारच भोगावं लागतं. तेव्हा जिथे क्रोध करायला पाहिजे तिथे क्रोध न केल्यामुळे भीष्माचार्यांचं नुकसान झालं, आणि जिथे क्रोध करायला पाहिजे तिथे क्रोध केल्यामुळे जटायूचं कल्याण झालं. आपण कथेच्या अनुषंगाने पाहिलं की सीतेचा अपहार रावण करत असताना जटायूने रावणाला प्रतिबंध केला, रावणावरती क्रोध व्यक्त केला, आपले प्राण पणाला लावून सीतेच्या रक्षणाचा प्रयत्न केला. फळ काय? जो लाभ दशरथ राजालाही मिळाला नाही तो लाभ जटायूला मिळाला. अंत्यसंस्कार कोणी केला? रामाने केला. दशरथाचा केला का? राम वनवासामध्ये होते, आपण कथेमध्ये ऐकलं. भरताने अंत्यसंस्कार केला. म्हणजे जे दशरथाला जो लाभ मिळाला नाही तो लाभ त्या जटायूला मिळाला. का? जिथे क्रोध करायला पाहिजे तिथे क्रोध केल्यामुळे. मी हे कशाकरता सांगतोय? कामाने देखील आपलं कल्याण होऊ शकतं, क्रोधाने देखील आपलं कल्याण होऊ शकतं, परंतु लोभ कधीच आपलं कल्याण करू शकत नाही. तो सदोदित वाईटच सांगितलेला आहे. आणि म्हणून हा लोभ ज्या व्यक्तीच्या ठिकाणी नाही, जो निर्लोभी आहे, जो समाधानी आहे, त्याच समाधानी संतोषी व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं. शांतानाम वर्षीये विणसागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषू जो. माणसाने संतुष्ट कसं असलं पाहिजे? ज्ञानोबराय म्हणतात की समुद्रासारखं असलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये नद्यांना पाणी असतं, त्यामुळे नद्यांचं पाणी समुद्रापर्यंत येत असतं. जसा जसा काळ पुढे जातो तसं तसं नद्यांचं पाणी आटू लागतं, समुद्राकडे पाणी येणं नद्यांचं बंद होतं, किंवा ज्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये येतही नाही. म्हणून काही फरक पडतो का समुद्राला? तसं भोग मिळाले तरी समाधानी असलं पाहिजे, आणि जर प्राप्त झाले नाही तरी सुद्धा मनुष्याने रागवता कामा नये, कष्टी होता कामा नये, संतुष्ट समाधानीच असावं. म्हणजे भगवंताचं वास्तव्य निश्चित त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये होतं. पहिला गुण सांगितला संतोष, शांतानाम. त्यानंतर दुसरा गुण सांगितला ज्याच्याकडे समदृष्टी आहे, म्हणजे जो सगळ्यांकडे समान भावनेने पाहतो. हा माझा, हा परका अशी भावना ज्याच्या मनामध्ये असत नाही. अयन निज परो वेती गणना लघुचेतसाम. हा माझा आहे, हा परका आहे, ही भावना सामान्य बुद्धीचे लोक करत असतात, सामान्य दृष्टीचे लोक करत असतात. परंतु उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम, ज्यांचं अंतःकरण विशाल असतं ते म्हणतात की सगळेच माझे आहेत. त्यामुळे ज्याच्या अंतःकरणामध्ये अपपर भाव असत नाही, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शूनचैव श्वपाके च पंडिता समदर्शनः,
मग हा मशकू हा गजू, की हा श्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू हे उरेलके, नातरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. हा हत्ती आहे, ही माशी आहे, म्हणजे हत्तीला मान्यता आणि माशीची उपेक्षा, अशी स्थिती ज्याची या ठिकाणी दिसत नाही. हा श्वपचू हा द्विजू, हा चांडाळ आहे, हा ब्राह्मण आहे, अशी भावना ज्याच्या मनामध्ये असत नाही. नातरी हे धेनू हे श्वान, शुनिचैव श्वपाकेच, म्हणे हा कुत्रा आहे, ही गाय आहे. मग गाय आदरणीय आहे, वंदनीय आहे, आणि कुत्रा तिरस्कारणीय आहे, अशी ज्याची भावना नसते. म्हणजे कसं आहे, विशिष्ट पातळीवरती तो फरक असतो, परंतु तो फरक जो आहे हा बुद्धीच्या पातळीवरती असू नये. कृतीच्या पातळीवरती असू नये. बुद्धीच्या पातळीवरती एखाद्या वेळेस तो फरक जरी आपण मानला तरी कृतीच्या पातळीवरती एकाशी एक असं वर्तन मनुष्याने करू नये. सद्वर्तन सगळ्यांशी समान पातळीवरती केलं पाहिजे. सन्मान हा प्रत्येकाला दिला पाहिजे. अनादर परिस्थिती, व्यक्ती, त्याची संपत्ती, या गोष्टी पाहून आदर अनादर वगैरे कोणाचा करू नये, हा भाव इथे प्रामुख्याने व्यक्त करायचा आहे. समदृष्टी, की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, की सगळं जग विष्णू रूप आहे, अशी ज्याची भावना असते ना, ही समदृष्टी साधकाच्या जवळ का आवश्यक आहे. अशी ज्याची भावना असते तो कोणाचा द्वेष करत नाही, तो कोणाची निंदा करत नाही, तो कोणाचा द्रोह करत नाही. कारण दुसऱ्याचा केलेला द्रोह, दुसऱ्याचा केलेला द्वेष आपल्याला सुद्धा घातक शास्त्राने सांगितले आहे, स्वतःला सुद्धा घातक सांगितलेलं आहे. आणि मग ही द्रोह भावना, ही द्वेष भावना आपल्या ठिकाणी असू नये, राहू नये, ह्याकरता म्हणून समदृष्टी हा गुण अतिशय आवश्यक सांगितलेला आहे. शांतानाम समदृष्टीनाम अद्वेष्टॄणांच जंतुषु. त्यानंतर तिसरा गुण सांगितला, ज्याच्याजवळ अद्वेष भावना आहे, जो कोणाचा द्वेष करत नाही, जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची काही, आपपरू नाही चैतन्या जैसा, उत्तमाते धरिजे अधमतरी अव्हेरिजे, हे काहीच नेणजे वसुधा जेवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा अद्वेष कसा असतो, हा अद्वेष कुठे पाहायला मिळतो. म्हणे पृथ्वीच्या ठिकाणी पाहायला मिळतो. पृथ्वी म्हणते का सज्जनाने राहावं, दुर्जनाने राहू नये. मोठे जे लोक असतात ना, मोठे लोक स्वतः करता कधी जगत नसतात. आणि त्याही पेक्षा महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे जे असतं त्या वैशिष्ट्याचा उपयोग सुद्धा समाजच करत असतो. थोरांचे जितुके तयावरी असे, सत्ता जगाची खरी, गंगेला बुधभूप विप्रखलही येऊन पाणी भरी,
सूर्याची किरणे समान सकला, मेघोदरीचे जल केली का महिने कधी निवडती, हा सुष्टुवा हा खल. थोर लोक स्वतः करता कधी जगत नाही, त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्ट्याचा उपयोग सुद्धा समाजच करत असतो. त्याला उदाहरण दिलं दासगणू महाराजांनी. गंगेला बुधभूप विप्र खलही, येऊन पाणी भरी. गंगेचं पाणी नेण्याकरता सगळेच येतात. एखादा विद्वान येतो तर एखादा मूर्ख येतो, एखादा सज्जन येतो, एखादा दुर्जन येतो, एखादा श्रीमंत येतो, एखादा गरीब येतो. गंगामाय कधीच भेदभाव करत नाही. सूर्याची किरणे समान सकला. तो सूर्यनारायण सुद्धा आपल्या किरणांचा वर्षाव करताना समान वर्षाव करतो की नाही. मेघोदरीचे जल, तो मेघ वर्षाव करताना समान वर्षाव करतो की नाही. केली का महिने कधी निवडती, हा सुष्टुवा हा खल. पृथ्वी तरी असं म्हणते का सज्जनाने राहावं, दुर्जनाने राहू नये. ज्ञानोबा आहेत तेच सांगतात की हा अद्वेष कसा असतो. उत्तमा ते धरिजे, अधम तरी अव्हेरिजे. म्हणजे उत्तमाला जवळ करा, अधमाला दूर करा. हे काहीची नेणी जे वसुधा जेवी. हे काहीच पृथ्वी जाणत नाही. उलट असं म्हणतात की जेव्हा दुष्टांचा संहार भगवान परमात्मा करत असतो, तेव्हा पृथ्वीचं अंतःकरण उचंबळून येत असतं. कारण तिला माहिती असतं की सज्जन व्यक्तीला भगवंताची गरज नाही. बघा, जो पथ्याने राहतो, जो अपथ्य सेवन कधी करत नाही, त्याला डॉक्टरची गरज काय? त्याला वैद्याची औषधाची गरज काय? मग औषधाची वैद्याची गरज कोणाला लागते? जो पथ्य पाळत नाही त्याला लागते. जो अपथ्य सेवन करतो त्याला औषधाची आणि वैद्याची गरज लागते. त्यामुळे पृथ्वीची अशी भावना असते, म्हणे सज्जन आपल्या कर्तृत्वानेच आपला उद्धार करून घेतात. उद्धाराची गरज असते दुर्जनांना, उद्धाराची गरज असते पतितांना. आणि म्हणून जेव्हा पतितांचा उद्धार भगवंताकडून होत असतो, पतितांना पावन करण्याचं काम परमात्मा जेव्हा करत असतो, तेव्हा पृथ्वी मातेचं अंतःकरण सुद्धा उचंबळून येत असतं. कारण ती आई आहे. उत्तमा ते धरिजे, अधम तरी अव्हेरिजे. हे काहीच नेणजे वसुधा जेवी. म्हणजे पृथ्वी माता तशीच आहे. किंवा का रायाचे देह चाळू, रंका परोते गाळू. हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. ज्ञानेश्वर महाराज आणखीन एक उदाहरण देतात. ते उदाहरण आहे म्हणे काळाचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काळ असं म्हणतो का की श्रीमंताला मी नेणार नाही, गरीबाला मी नेईन. किंवा गरीबाला मी नेणार नाही, श्रीमंताला मी नेईन. असं काळ म्हणतो का? तो आपलं वेळ आल्यावर सगळ्यांना नेल्याशिवाय राहत नाही. किंवा हे गायीची तृषा हरू, का व्याघ्रा होऊन मारू. ऐसे नेणजे का करू तोय जैसे. तिसरं उदाहरण दिलं पाण्याचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा अद्वेष पाण्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतो. पाणी असं म्हणतं का की मी गायीची तृष्णा शांत करतो, वाघ मात्र हिंस्र आहे म्हणून मी त्याचा प्राण घेतो. जशी तृष्णा पाण्याच्या योगाने गायीची शांत होते, तशीच वाघाचीही होते. वाघ सुद्धा गायीमध्ये आणि त्या
वाघामध्ये पाणी सुद्धा फरक करत नाही किंवा एकावरती प्रेम आणि एकाचा द्वेष करत नाही. तैसे आघवांची भूत मात्रे एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण पाजो. ह्या सगळ्या उदाहरणांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे सगळे जसे भेदभाव न करणारे आहेत, द्वेष रहित आहेत, तसं द्वेषरहित मत्सररहित मनुष्याचं अंतःकरण झालं पाहिजे. आणि जर द्वेषरहित मत्सररहित निर्दुष्ट असं अभिमान शून्य असं, कारण देवाला अभिमान अहंकार सुद्धा सहन होत नाही. सगळे दोष देव सहन करतो, परंतु अभिमानाला कधी सहन करत नाही. नामा म्हणे जेथे असे अभिमान तेथे नारायण नाही नाही. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. गोपिकेंच्यासह परमात्मा रासमहोत्सव करत असताना प्रत्येक गोपिकेला असं वाटू लागलं की देव माझ्याच जवळ आहे आणि देवाचं माझ्याच वरती प्रेम आहे. अहंकाराला आणि परमात्मा अंतर्धान पावला. वास्तविक पाहता आत्ताही आपण सांगत आहोत, गीतेने सुद्धा सांगितलेले, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग तो त्यांना जवळच असलेला परमात्मा अनुभूतीला काय येत नाही? सर्वत्र अरण्यामध्ये ते भगवंताचा शोध का घेत आहेत? कारण या अभिमानामुळे तो हृदयस्थ परमात्मा त्यांच्या अनुभूतीला येत नाही. आणि म्हणून अहंकार असता कामा नये, अभिमान असता कामा नये. मीपणेची हा देव नकळीची त्यांसी, अभिमान राशी गर्वाची या अभिमान राशी जयाची एठाई, तुका म्हणे तये देवदुरी. तेव्हा देवा तुझं वसतिस्थान कोण कोण आहेत? शांतानाम, शांत समाधानी लोक तुझं वसतिस्थान आहेत, म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये तू राहतोस. शांतानाम समदृष्टीनाम, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अपपर भाव असत नाही, माझा परका अशी ज्यांची बुद्धी असत नाही, अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये देवा तुम्ही राहता. अद्वेष्टॄणांच जंतुषु, सर्व प्राणीमात्रांच्या विषयी द्वेष भावना ज्यांच्या मनामध्ये असत नाही, अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये देवा तुम्ही राहता. आणखीन कुठे राहता? त्वामेव भजतान नित्यम हृदयंते दिदी मंदिरम. अनन्य भावनेने ज्यांनी भगवंताची शरणागती पत्करलेली आहे. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. भगवान परमात्मा म्हणतात की असे जे लोक असतात त्यांच्याकरता मी काय करतो? तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. विधीते पाळित निषेधाते गाळित मज देवोनी जाळित कर्मफळे. आणिकही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणवती नाही. ऐसे जे मतपर उपासती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. अनन्य भावनेने ज्यांनी माझी शरणागती पत्करलेली असते त्यांच्याकरता मी काय करतो आणि त्यांची काय स्थिती असते याचं वर्णन या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. विधी ते पाळित. अनन्यता म्हणजे नेमकं काय? बघा, केवळ भगवंताचीच भक्ती करणं ही अनन्यता नाही. कारण आपण जी उपासना करत असतो, करत असलेल्या उपासनेला सदाचाराचं वलय असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला पीडा देणारी, दुःख देणारी,
अशी आपली कृती असेल आणि जर आपण भगवंताची उपासना करणारे, भगवंताचं नामस्मरण करणारे असू, तर ती भक्ती भगवंताला कधीच पावत नाही किंवा ती भक्ती कधी असतच नाही. आणि म्हणून विधी ते पाळित. खरा भक्त तोच आहे की जो विधी निषेध पाळतो. वेदाने, शास्त्राने जसं सांगितलेलं आहे तसं वागण्याचा आपल्या परीने जो प्रयत्न करतो. निषेधाते गाळित. जे करू नका असं वेदशास्त्र सांगतात ते टाळण्याचा जो व्यक्ती आपल्या परीने प्रयत्न करतो. मज देऊनी जाळीत कर्मफळे. ज्यांनी सर्वस्व मला अर्पण केलेलं आहे, आपलं कर्म मला अर्पण केलेलं आहे. गंमत अशी आहे की भगवंताने सांगितलं की जर प्रामुख्याने अर्जुनाला, जर तुझा उद्धार तुला करून घ्यायचा असेल तर तू तुझं सगळं कर्म मला अर्पण कर. यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. सगळं तू मला अर्पण कर. प्रश्न असा निर्माण होतो की कर्म भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? कारण कर्म काही वस्तू नाही. जसा एखादा नैवेद्य अर्पण केला, एखादा हार घातला, गंधाचा टिळा लावला, वस्त्र अर्पण केलं, तसं कर्म काही वस्तू नाही. कर्म भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय करायचं? मी केलं ही भावना सोडायची, माझ्यामुळं झालं ही भावना सोडायची. बघा, आमच्या महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक उत्सवाच्या शेवटी काल्याचं कीर्तन करण्याची पद्धत आहे. का केलं जातं? कारण तो उत्सव संपन्न होण्याकरता म्हणून अनेकांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात. आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्यामुळे झालं, मी जर नसतो तर काय झालं असतं. आणि म्हणून बघा, उत्सवाच्या शेवटी आभार प्रदर्शन असते की नाही. लोक कंटाळलेले असतात, परंतु संचलन करणारा व्यक्ती तो सगळ्यांचे आभार मानत असतो. तो म्हणतो आत्ता जर कोणाचे मानले नाही तर पुढच्या वेळेस कोणी येणार नाही. पुढच्या वेळेस येण्याकरता आत्ता त्याचे आभार आपल्याला मानावे लागतील असं त्याला वाटतं. यामुळे काय होतं? यामुळे माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं असं प्रत्येकाला वाटत असतं. हा जो अहंभाव आहे, हा अहंभाव नष्ट व्हावा ह्याकरता काल्याचं कीर्तन केलं जातं. तेव्हा कर्म भगवंताला अर्पण करणं म्हणजे मी केलं ही भावना सोडणं. ही भावना सोडायची, परंतु कर्म करणं काही सोडायचं नाही. कारण कर्म कधीच सुटत नसतं. विधी ते पाळित, निषेधाते गाळित, मज देऊनी जाळित कर्मफळे. आणकही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, ऐसे जे मतपर तया मी वाचुनी धाव आणवती नाही. ज्यांनी कायिक वाचिक मानसिक सर्वस्व मला अर्पण केलेलं आहे, जे परिपूर्ण पद्धतीने माझ्या अधीन झालेले आहेत, ज्यांनी आपला सगळा भाव माझ्यावरती सोडलेला आहे. अनन्यता ह्यालाच म्हणलेलं आहे. अन्याश्रयाणाम त्यागः अनन्यता. बघा, भागवतामध्ये वर्णन आहे की त्या गोपिकेंच्या चिंतनाचा विषय कोण आहे? गोपिकेंचा विषय कोण आहे? गोपिकेंचा विषय कृष्ण आहे. आपला व्यवहार त्या करतात, संसार करतात, व्यवसाय करतात,
परंतु आठवण मात्र कृष्णाची ठेवते. संतांनी वर्णन केलंय की धान्य निवडता, दही घुसळता, मुलासवा आपुल्या भरविता, पेटणवा घालून चुलीसी, मध्येच येती नंदग्रहास, येऊन कोणी मागे विरजण, कुणा हवी सपिटाची चाळण, पदार्थ अमुका करणे केवी, रीत पुसाया कोणी यावे, उगीच काही वस्तू न्याया, नेली नसता परत कराया, निमित्त करुणी नाना रीती, कृष्णा बघण्या गोपी येते. किंवा करिता संसाराचा धंदा, आठवती त्या गोविंदा, असं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं. म्हणजे त्या व्यवहार करतायत, व्यवसाय करतायत, संसार करतायत, परंतु आठवण मात्र त्या कृष्णाचंही ठेवतायत, कृष्णमय झालेले आहेत. म्हणजे सर्वस्व कृष्णालाच त्यांनी मानलेलं आहे. ऐसे जे मतपर उपासती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. असे जे लोक आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा लोकांचं हृदय म्हणजे माझं वसती स्थान आहे. ऐसे अनन्य योगे विकल जीवे मने अंगे, तयांची काही एक सांगे, जे सर्व मी करे. आणि अशा पद्धतीने ज्यांनी सर्वस्व मला अर्पण केलेलं आहे, त्यांना काहीच करावं लागत नाही, त्यांचंच सगळं मी करतो. योगक्षेमम वहाम्यहम. हा जो योगक्षेम शब्द आहे ना, हा जोड शब्द आहे आणि हा अगदी लक्षात घेण्यासारखा आहे. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोड, मिळवणी, मिळणे, एकत्र येणं, याला योग म्हणलेलं आहे. आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला काय योग आला, आपली दोघांची भेट झाली. योगाचं स्वरूप जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, अप्राप्तस्य प्राप्तिही योगः. जी गोष्ट आपल्या नशिबामध्ये नाही ती गोष्ट आपल्याला मिळणं, याला योग म्हणलेलं आहे. आणि ती नुसती मिळत नाही, प्राप्तस्य परिरक्षणम क्षेम, असं आचार्य म्हणतात की मिळालेली ती गोष्ट कशी आपल्या जवळ टिकून राहील याची खबरदारी ईश्वर घेत असतो. मग त्याच्याकडे असलेल्या त्या गोष्टीला हरण्याकरता, म्हणजे काढून घेण्याकरता जर कोणी येत असेल तर येणाऱ्या त्या व्यक्तीला शासन करण्याचं काम सुद्धा तो परमात्मा करतो. भक्तावरती येणाऱ्या संकटांचं निवारण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराय. तेव्हा ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे, जे सर्व मी करी. तेव्हा ज्या श्लोकाचा उल्लेख आपण प्रारंभी केलेला आहे, त्या श्लोकामध्ये कोणती कोणती गुणवत्ता असेल तर भगवंताचं वसती स्थान आपलं हृदय होतं. आपण शांतता, संतोष, समाधान हा पहिला गुण सांगितला, समदृष्टी हा दुसरा गुण सांगितला, त्यानंतर अद्वेष्ट वृत्ती हा तिसरा गुण सांगितला आणि चौथा गुण सांगितला तो म्हणजे त्वामेव भजता नित्यम. अनन्य भावनेने ज्यांनी भगवंताची शरणागती पत्करलेली आहे अशा प्रत्येक व्यक्तीचं हृदयस्थान म्हणजे तो परमात्मा आहे. त्वामेव भजता नित्यम हृदयं तेधि मंदरम. अशा प्रत्येक व्यक्तीचं हृदयस्थान म्हणजे भगवंताचं, अशा प्रत्येक व्यक्तीचं हृदय म्हणजे भगवंताचं वसती स्थान आहे. आणि हीच सगळी गुणवत्ता आत्मसात करण्याकरता म्हणून अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या उपस्थितीमध्ये, बघा परमपूज्य महाराजांचं हे आगमन इथं झालं आणि हा महोत्सव आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतोय. ही भगवंताची कथा त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण श्रवण करत आहोत. मोरोपंतांनी केकावलीच्या एका
श्लोकामध्ये असं वर्णन केलंय, देवाला ते म्हणतात की देवा तू माजलायस म्हणे, तुला आपल्या श्रेष्ठतेचा गुणवत्तेचा अभिमान झालाय, तुझं चरित्र कसं आहे, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा निष्पाप करणारं, निष्कलंक करणारं, पुण्यवान करणारं असं तुझं चरित्र आहे, म्हणून तू कसा माजलायस. परंतु तुला मी हे सांगू इच्छितो, मोरोपंत म्हणतात की देवा तुझी कथा तारक केव्हा होते, जेव्हा ती कथा सत्संगाच्या माध्यमाने श्रवण करायला येते तेव्हा. तुझे चरित तारिते परिन केवला तारवे, सहाय्य असल्या असे तरीच शत्रूला मारवे, न भागवत भेटता न घडता ही सत्संगती, न अज्ञ हृदये तसी तव यशो रसी रंगती. संताची भेट झाल्याशिवाय, सत्संग मिळाल्याशिवाय तुझी कथा सुद्धा तारक होऊ शकत नाही. याला त्यांनी उदाहरण दिलं की जशी एखादी तलवार शत्रूला मारू शकते, परंतु केव्हा चालवणारा तलवारबाज असेल तर. तलवारबाजाशिवाय तलवार जशी नुसती जमिनीवरती ठेवलेली पडलेली तलवार शत्रूला कधी मारू शकते का? तलवारबाजाशिवाय तलवार जशी शत्रूला मारू शकत नाही, तशी सत्संगाशिवाय तुझी कथा सुद्धा तारक होऊ शकत नाही. तेव्हा सत्संगाने निर्दुष्ट होऊन ही सगळी गुणवत्ता जर आपण आत्मसात केली तर निश्चितच आपल्यावरती भगवंताची कृपा होते आणि आपलं हृदय सुद्धा भगवंताचं वसती स्थान होऊ शकतं. आणि आपलं हे हृदय भगवंताचं वसती स्थान करण्याकरता म्हणून आपण सर्व प्रवृत्त झालेलो आहोत. रामकथेच्या अनुषंगाने आपण ध्यानात घेतलं भगवंताच्या अवतारामागचं प्रयोजन. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुडी, सुखांची उभवी, दैत्यांची कुळेनाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्माची नीतीशी शेसभरी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे. भगवंताचा अवतार झाला कारण रावणासारख्या दुष्ट राक्षसांचा पृथ्वीला भार झाला. भार होतो म्हणजे काय होतं, कोणाचा भार पृथ्वीला होतो, म्हणजे आपल्याला हे कळालं पाहिजे. कारण आपला भार पृथ्वीला होतोय की नाही याचा विचार आपण केला पाहिजे की नाही. कोणाचा भार पृथ्वीला होत असतो. तुकाराम महाराजांनी वर्णन केले की काही नित्यनेमाविण अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भुई भार. कोणाचा भार पृथ्वीला होत असतो की अन्न सुद्धा सुसंस्कारित असं जो सेवन करत नाही, असंस्कारित असं अन्न सेवन करतो, नियमाने जो राहत नाही, त्याचा भार पृथ्वीला होत असतो. नेणे यातीचा आचार झाला दावेदार, भोगवी अघोर पितरांसी, अखंड अशुभवाणी खरे न बोले स्वप्ने, पापी तया होनी नाही आणिक दुसरा, पोट पोसी एकला भूत दया नाही ज्याला, पाठी लागे आल्या अतिताचे द्वारेशी, काही संतांचे पूजन न घडे तीर्थांचे भ्रमण, यमाचा अंदण सीण थोर पावेल, तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हाने, देवा विसरुनी गेली म्हणता मी माझे. ह्या सगळ्या अशा वागणाऱ्या लोकांचा भार पृथ्वीला होत असतो. आणि अशा राक्षसांच्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांच्या वर्तनामुळे माता पृथ्वी व्यतीत झाली. देवी देवतेंना पृथ्वीला ऋषीमुनींना घेऊन भगवंताला शरण आली आणि भगवंताने आश्वासन दिलं म्हणजे लवकरात लवकर ह्या सगळ्या दुष्टांचा संहार करण्याकरता, उद्धार करण्याकरता म्हणून मी अवतार घेईन. त्याप्रमाणे अयोध्येमध्ये दशरथ राजा सुद्धा पुत्रसंततीच्या प्राप्तीकरता प्रयत्नशील होता. अथ राजा दशरथ श्रीमान सत्यपरायणः, अयोध्याधिपतिर्वीरः, सर्व लोकेश विश्रुतः. संतती नसल्यामुळे अतिशय दुःखी कष्टी होता. वसिष्ठांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ करायला सांगितलं. माझ्या
उपस्थितीमध्ये आणि ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली जर तू हा विद्युक्त पद्धतीने पुत्रकामेष्टी यज्ञ केलास तर तुला त्याचं अवश्यमेव फळ मिळेल. गुलाल द्यायचं आहे का? सगळ्यांना द्यायचा असेल तर नंतर, हा तुम्ही एकट्याने व्हा. तेव्हा विद्युक्त पद्धतीने जर तू यज्ञकर्म केलंस तर त्या यज्ञकर्माचं अवश्यमेव फळ तुला मिळेल. वसिष्ठांनी सांगितलं आणि यथासांग पद्धतीने वसिष्ठांनी ऋष्यशृंग मुनींच्या उपस्थितीमध्ये यज्ञ संपन्न केला. अग्निनारायणाने प्रसाद दिला. तो प्रसाद राजाने आपल्या सर्व पत्न्यांना अर्पण केला आणि भगवान परमात्म्याने आपल्या प्राकट्याचा काळ जो आहे हा त्या ठिकाणी निवडलेला आहे. तो काळ कसा होता याचं वर्णन श्रीमद अध्यात्म रामायणामध्ये भगवान शंकर माता पार्वतीला करतात. मधुमासे सिते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे पुनर्वसवृक्ष सहिते उच्चस्थे ग्रहपंचके मेषं पूषणि संप्राप्ते पुष्पवृष्टि समाकुले आविरासी जगन्नाथः परमात्मा सनातनः. सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. हो, आता काय पुढचं नियोजन? चंद्रादित्यौच धरणिर्विद्युदग्निस्तथैव च. टळटळीत दुपारी जन्मला राम राणा, म्हणून सकळ गाती ठाऊके हे पुराणा. रघुकुलतील माथा सूर्य आला त होतो, रघुकुल तिलक कराया तोची माध्यान होतो. जय जय रघुवीर समर्थ. सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुमेश्वरा. हिरे जडित मुकुट शोभे तो बरा. ऋणझुनती न पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. हो श्री मंगलमूर्ती. लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. सरळ सुंड वक्र तुंड त्रयनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकष्टी पावावे निर्वाणी सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. हो श्री मंगलमूर्ती. सत्राने उड्डाणे हुंकार वदनी. करिडम भूमंडळ सिंधूर जगनी. कडाळिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी. सुरवर नर निशाचर झाल्या त्या पळणी. जय देव जय हनुमंता. तुमचे प्रसादे झाले कृतांता. जय देव दुमदुमली पाताले उठला प्रतिशब्द.
थरथरला धरणी धर्मानीला खेद कडाडिले ब्रह्मा उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा सूद जय देव जय देव जय जय हनुमंता जय देव जय देव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम कनकाचे हात करी धनुष्य बाण कनकाचे हात करी धनुष्य बाण मारुती हा पुढे उभा हात जोडून मारुती हा पुढे उभा हात जोडून राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या ढाळीती भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या ढाळीती सिंहासनी आरूढले जानकी पती सिंहासनी आरूढले जानकी पती राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी 14 वर्षे आहार निद्रा नाही तयासी राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचंद्राची अखंडित सेवा घडो रामचंद्राची राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रे संस्थितेन प्रदीप्त वासा संगतेन नीराजनन्ते जगदीश सूर्या घालील लोटांगण वंदीन चरण डोळा न पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनन्य पूजन भावे उवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् द्या आता आरती घेऊन आणि इथे फुलं ठेवलेली आहेत तुम्ही इथे
फुलं रामावरती समर्पित करून आणखीन पुन्हा आपल्या जागेवर बसा. तवर पाळणा म्हणणारे पटकीन या. इथला हा विषय संपवून दुसऱ्या विषयावरती येऊ. ज्यांनी पाळणा करून आणलाय त्यांनी इकडे येऊन जा. हे सगळे फुलं वाहतात ते तवर पाळणा म्हणा. आणखीन या पाळण्याला डोलवून नाही द्या. बाळा जो जो रे कुलभूषणा कौसल्या दशरथ नंदना. बाळा जो रे निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा. बाळा जो रे पाळणा लांबविता अयोध्येसी दशरथाचे वंशी. पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येचे कुशी. रत्न जडित पाळणा झळके अलौकिक वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक. बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना. हलवी कौसल्या सुंदरी धरुणी ज्ञान दोरी. पुष्पे वर्षली सुरवारी गरजती जय जयकार. विश्वव्यापक रघुराया निद्रा करी बासखया. तुझवर कुरवंडी करुनिया सांडिन आपुली काया. बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना. बाळा जो रे ओ निवशिष्ट सत्वर सांगे जन्म जन्मांतर. राम पर ब्रह्म साचार हा सातवा अवतार. याग रक्षुनिया वधारा मारुनी रजनी चारा. जाईल सीतेच्या स्वयंवरा उद्धरील गौतम दारा. बाळा जो रे कुलभूषणा. आणखी सुरूपा सांगुनिया शिव भांगुनिया शिव चापा. रावण लज्जित महाकोपा नभे पण हा सोपा. सिंधू जलडोही अवलिया नामे तरतील शिळा. त्यावरी उतरुनिया दयाळा नेईल हा वानर मेळा. बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना. समूळ मर्दुनी रावण स्थापिल हा विभीषण. देव सोडिल ते संपूर्ण आनंदेल त्रिभुवन. राम भावाचा भूकेला भक्ताधीन हा बघ झाला. दास विठ्ठले ऐकिला पाळणा हा गाईला. बाळा जो रे कुलभूषणा कौसल्या दशरथ नंदना. निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा.